परवा एका कार्यालयामध्ये मी गेलो होतो। त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या कार्यालयामध्ये मला एक वाक्य वाचायला मिळालं। ते वाक्य असं होतं, लाचारांच्या फौजा तयार करण्यापेक्षा विचारांची वादळे निर्माण करा, बदल नक्कीच घडून येईल। पण खरं तर आज तो बदल कुणासाठी घडवायचा आणि ती वादळे कुणासाठी निर्माण करायची हा खरं तर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। राजेशाही गेली, ब्रिटिशांची राजवट गेली आणि त्यानंतर भारतीय लोकशाही अस्तित्वात आली। आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीला ओळखलं जातं। परंतु या लोकशाहीमध्ये जेव्हा लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांची भूमिका योग्य प्रकारे बजावत नाही, त्यावेळी सामान्य नागरिकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं। ही आजची भारतीय लोकशाहीची अवस्था झालेली आहे। असंच काहीसं चित्र आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहावयास मिळणार आहे। नमस्कार, मी दयानंद पाटोळे आणि तुम्ही पाहताय द रिपोर्टर मराठी। या व्हिडिओच्या माध्यमातून ती चित्र दाखवणं सुद्धा बरोबर वाटत नाही, परंतु सत्य परिस्थिती आजच्या जनतेला कळणं आवश्यक आहे। आमच्या घरात परवा दिवशी गुरुनाथ दुपारी, रायबाई दुपारी माझ्या नवऱ्याला मारत होते। मी सोडायला गेलो तर माझा हात पकडला, पदर खेचला। स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या ग्रामपंचायतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। गाव पातळीवरील संपूर्ण घटकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार, वीज, पाणी त्याचप्रमाणे पायाभूत व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद करते। मात्र जेव्हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना झोंबतो, तेव्हा या विरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना घरात घुसून मारण्यासारखे निंदनीय प्रकार इथे घडू लागतात। असाच प्रकार राजू भला आणि त्यांची पत्नी यांच्या बाबतीत घडलाय। पण त्यांनी समाजाला आणि व्यवस्थेला घाबरून शांत बसण्यापेक्षा आपली भूमिका जनतेच्या न्यायालयात मांडली आहे। ऐकूया त्यांची कैफियत। आमच्या घरात परवा दिवशी गुरुनाथ दुपारी, रायबाई दुपारी माझ्या नवऱ्याला मारत होते। मी सोडायला गेलो तर माझा हात पकडला, पदर खेचला। गुरुनाथ दुपारी त्याला मी अडवायचा प्रयत्न केला, त्यांनी मला हात पकडला ना धक्काबुक्की केली। मी एक आदिवासी मुलगा आहे, मी गरीब कुटुंबातला मुलगा आहे। मी ग्रुप ग्रामपंचायत गुंडेनेने चिंचवाडीचा रहिवासी आहे। मी चिंचवाडी ग्रुपला कामाबद्दल चॅट करत होतो, मेसेज टाकत होतो। तर मेसेज टाकून झाल्यानंतर गुरुनाथ दुपारीने माझ्या घरी येऊन गुरुनाथ दुपारी आणि सरपंच राईबाई दुपारी यांनी माझ्यावरती हल्ला केला। हा मुलगा राईबाई दुपारी यांचा मुलगा आहे। काल मी घरी नव्हतो, तर माझ्या बायकोने सांगितलं होतं का असं करू नका, तर त्याने हाताला पकडला आणि ढकलून दिलं। आम्ही किनवली पोलिसांना अर्ज दिलेले आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्यावर खूप अत्याचार झाला आहे। गुरुनाथ दुपारी, राईबाई दुपारी या सरपंच आणि त्यांचे नातेवाईक यांच्यापासून मला, आमच्या कुटुंबाला आणि माझ्या नातेवाईकांना खूप धोका आहे। घरी गेल्यावर काय करतात काय नाही याची पोलिसांनी थोडी खबरदारी घ्यावी। ग्रामपंचायतमध्ये खूप भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्या विरोधी कोणी बोलायचं नाही का? ग्रामपंचायतमध्ये खूप भ्रष्टाचार होतोय। जर सरपंचबाई लोकप्रतिनिधी आहेत आणि जर सरपंचबाई जर लोकांना मारत असेल तर न्याय कुठून मिळेल आम्हाला?